नमस्कार. मी मंजुषा कुर्डूकर. मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे की हाऊ टू इन्फ्लुएन्स पीपल. आपली प्रभावी छाप कशी पाडावी. आता कधी पण आपण कुठे एखाद्या इव्हेंटसाठी, कुठे कार्यक्रमासाठी जेव्हा जातो, तर सपोज तुम्हाला स्टेजवरती बोलवलेलं आहे, काही प्रमुख तुम्ही पाहुण्या म्हणून जाणार आहात किंवा गेस्ट अपिअरन्समध्ये तुमचं नाव आहे आणि तुम्हाला तिथे काही बोलायचं आहे किंवा नुसतं प्रेझेंट राहायचं आहे. अशा वेळेस आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे. जेव्हा आपण स्टेजवरती जातो तेव्हा एकतर पूर्णपणे प्रसन्न मनाने जायचं आहे. एक थोडीशी त्या वातावरणाची आपण माहिती काढून घ्यायची आहे की नेमका काय इव्हेंट आहे, कशासंबंधी आहे, किती लोक येणार आहेत, कोणत्या वयोगटाचे लोक येणार आहेत, याची थोडीफार जर आपल्याला माहिती असेल तर आपला कॉन्फिडन्स हा चांगला वाढलेला आपल्याला दिसून येतो. कारण आपल्याला तो जो मॉब आहे तो आपल्याला ओळखीचा वाटू लागतो. तर अशा प्रकारे थोडंसं पूर्वनियोजन करायचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पूर्वग्रहदूषित मन आपलं ठेवायचं नाही आहे. म्हणजे कोण आहेत की बाबा, काय कार्यक्रम आहे की तिथे, कसे लोक असणार आहेत की, माझं नीट होतं का नाही की बोलणं, अशा प्रकारच्या शंका कुशंका आपल्या मनामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत. प्रसन्न मनाने अगदी कॉन्फिडन्सने जायचं आहे की तुम्ही जे काय करत आहात ते तुम्ही छान करत आहात. आज तुम्ही छानच दिसत आहात. जे काय तुम्ही परिधान केलेलं आहे ते तुमच्या वयाला, तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असावं, एवढंच बघायचं. फार भडक मेकअप किंवा काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न अशावेळी करायचा नाही. ज्या कपड्यांमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात आणि कॉन्फिडंट फील करता नेहमी, तशाच प्रकारचं ड्रेसिंग आपण ठेवायचं आहे अशा इव्हेंट्ससाठी. कारण काहीतरी आपण वेगळं करायला जातो आणि मग आपण समोरच्या त्या इव्हेंटला विसरून जाऊन आपण आपल्यातच गुंतून जातो की मी नीट दिसते की नाही, माझं साडीचं व्यवस्थित पिनअप झालेलं आहे की नाही, आज मी जे काही आयलायनर लावलं आहे त्याचं काहीतरी वेगळंच तर दिसत नाही आहे ना, ते पसरलं तर नाही आहे ना. अशा शंका जर आपल्या मनात येत असतील तर आपलं लक्ष विचलित होतं आणि आपण त्या समोरच्या मॉबकडे किंवा त्या जमावाकडे आपण योग्य प्रकारे त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट करून त्यांना आपण संवाद साधू शकत नाही. आणि त्यामुळे आपण थोडंसं जे आपण नेहमीचं आपलं रुटीन आहे तेच फॉलो करायचं आहे. काही वेगळं करायच्या भानगडीत अशावेळी पडायचं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण स्टेजवरती जातो तेव्हा समोरच्या मॉबसोबत आय कॉन्टॅक्ट ठेवून बोलणं फार महत्त्वाचं असतं. आणि जो काय इव्हेंट आहे त्याची आधी योग्य माहिती काढून घ्यायची हे तर सांगितलंच मी. पण त्याशिवाय आपण काय करायचं आहे की कोणती वेळ आहे, म्हणजे समोरच्या मॉबला गुड मॉर्निंग, ऑफिशियल असेल तर गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग अशा पद्धतीने आपण ग्रीट करायचं आहे. किंवा जर कुठला एखादा एक छानसा असा मनोरंजक कार्यक्रम असेल तर त्याला अनुसरून आपण अभिवादन करायचं आहे. काही नवरात्रीचा उत्सव आहे तर नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. म्हणजे अगदी मोकळेपणाने, आनंदी मनाने आपण त्यांना ग्रीट करणं फार महत्त्वाचं असतं. सपोज त्या 2-4 दिवसामध्ये एखादा काही चांगला इव्हेंट झालेला असेल, काही आनंदाची बातमी झालेली असेल तर तशा पद्धतीचं त्या गोष्टीचं आपण आपल्या त्या सुरुवातीच्या 2-4 वाक्यांमध्ये नमूद करायचं आहे की आता नवरात्रीचे दिवस आहेत किंवा होळी पौर्णिमा आहे त्याच्या शुभेच्छा किंवा दीपावलीच्या शुभेच्छा, जे काय अशा पद्धतीचं इव्हेंट असेल त्यानुसार आपण ग्रीट करायचं आहे. आता दुसरा मुद्दा आहे की आपण सहज कोणाच्या घरी जाणार आहोत काही कार्यक्रमानिमित्त. आता दिवाळीमध्ये आपण एकमेकांना घरी बोलवतो. ऑफिसमधील कोणी जर आपल्याला काही घरी वगैरे बोलवलेलं असेल, आपण पहिल्यांदाच त्यांच्या घरी जायचं आहे, तर अशा वेळी कसं वागलं पाहिजे. तर कोणाच्याही घरी गेल्यानंतर किंवा कुठे ते गेल्यानंतर त्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना आवर्जून बोलावे, त्यांची नोंद घ्यावी. जर त्या व्यक्ती उठू शकत नसतील, आजारी असतील तर त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याजवळ बसून त्यांना कशी तब्येत आहे, काय आहे म्हणून थोडीशी विचारपूस करावी. त्यांना पायाला हात लावून नमस्कार करावा वाकून, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. त्याबरोबरच घरात जर कोणी छोटी मंडळी असतील, छोटी मुलं असतील तर त्यांनाही छान गोड गप्पा मारावे त्यांच्याशी. त्यांच्यासाठी आवर्जून काही खाऊ घेऊन जावा किंवा काहीतरी घेऊन जावं. आणि ज्या यजमान आहेत, म्हणजे जी गृहिणी असते, जिच्या घरी आपण गेलेलो आहोत, तिच्या कुठल्या तरी गुणाची आपण नोंद घेतली पाहिजे. म्हणजे प्रत्येकीत काही ना काहीतरी असतंच,
कोणी पाककौशल्य असतं, कोणी छान दिसत असतं, कोणी छान बोलत असतं, कोणी काही फ्लावर डेकोरेशन छानसं केलेलं असतं. अशा वेळी त्या किंवा एखादं आर्ट पीस घरामध्ये काही त्यांनी बनवलेलं असेल, काही कला असेल त्यांच्यात, आपल्याला जर ती नुकतीच कळली असेल तर त्याची आपण आवर्जून नोंद घेतली पाहिजे. अशा या वागण्यामुळे आपण त्या घरातील सर्वांनाच आपलंसं करून जातो. म्हणजे त्या वडीलधाऱ्यांना वाटायला नको की कोणतरी होते बाबा, फक्त आले ते यांच्याशी बोलले आणि गेले, आम्हाला तर काही बोलले पण नाहीत, आम्ही कोण होते माहीत नाही. अशा प्रकारचं आपल्याबद्दल मत होऊ नये असं जर वाटत असेल तर त्या वयोगटातील लोकांशी त्या संबंधित आपण थोडंसं बोललं पाहिजे. त्यामुळे त्या सर्वांना आपण चांगले वाटू लागतो किंवा आपलेसे वाटू लागतो, परकेपणा थोडासा कमी होतो. आता पुढची एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की लिसनिंग, ऐकणे. सगळ्या कम्युनिकेशन स्किलमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट सांगितला जातो आणि तो म्हणजे लिसनिंग. आपण जिथे कुठे जाणार आहोत, कुठलाही कार्यक्रम असू देत किंवा एखादं अनऑफिशियल मीटिंग असू देत, जेव्हा आपण कोणाला भेटतोय तेव्हा त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे, त्यांचा मूड कसा आहे ते ओळखून आपण बोललं पाहिजे. माझं म्हणणं तर की कमी बोललं पाहिजे, ॲक्च्युली ऐकलं पाहिजे, कमी न बोललेलं जास्त चांगलं. म्हणजे जर समोरची व्यक्ती अगदी कमी बोलणारी असेल तर त्यांच्याशी आपण कमी शब्दातच संवाद साधावा. उगीच गेल्याबरोबर आपणच बडबड करायची, मी अशी, मी तशी, मी इकडे गेले होते, मी फॉरेनला कशी गेले होते, मी तिथून काय आणलं, मला हे अजिबात आवडत नाही, मला ते फारच आवडतं किंवा त्याचं मला तिटकार आहे. अशा गोष्टी सतत स्वतःबद्दल बोलणं टाळलेलंच बरं. आणि जेवढं आपण समोरच्याचं मन लावून ऐकू तेवढा आपण समोरच्याच्या मनामध्ये आपली प्रतिमा चांगल्या प्रकारे आपण उमटवू शकतो, आपला ठसा उमटवू शकतो. म्हणजे त्यांना विश्वास वाटला पाहिजे की हां, यांना खरंच आपल्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा आपल्याला जर काही महत्त्वाचं शेअर करायचं असेल तर हां, हीच ती व्यक्ती आहे ज्यांच्याशी आपण कन्सल्ट करू शकतो किंवा त्यांचा सल्ला घेऊ शकतो. अशा प्रकारचं आपलं व्यक्तिमत्व आपण बनवलं पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर लिसनिंग. बी अ गुड लिसनर. अति बोलणाऱ्या व्यक्ती कधी कधी कंटाळवाणे होऊन जातात. म्हणजे समोरच्या खूप बोलण्यामध्ये ना आपण आपले पत्ते सगळेच उघड करून टाकायचे नसतात. तर आपल्याबद्दल जेवढं आपण कमी बोलू काही बाहेर गेल्यानंतर किंवा कोणत्या समारंभामध्ये तेवढं चांगलं असतं. आपल्याबद्दलचा सस्पेन्स समोरच्याच्या मनामध्ये टिकून ठेवला पाहिजे, मगच त्यांना आपल्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढेल. सतत जर आपण आपल्याबद्दल सांगत राहू तर त्यांना ते कंटाळवाणं होतं किंवा नकोसं होतं. त्यामुळे ही गोष्ट आपण अगदी आवर्जून पाळली पाहिजे. पुढचं पॉईंट आहे की कन्व्हर्सेशन किंवा संवाद. हा नुसता संवाद नव्हता, तो सुसंवाद कसा होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कसं तर आता कधी कधी काय होतं की आपण तर तयारी करून गेलो आहोत त्या एकूण वातावरणाची, पण समोरची व्यक्ती अगदीच अबोल असेल तर मग खूप अवघडलेपणा येतो. म्हणजे नेमकं काय करावं की यांना बोलतं करावं हे समजत नाही. अशा वेळी त्या व्यक्तीबद्दल आधी थोडंसं जाणून घ्या किंवा आपल्या चाणाक्ष बुद्धीने, स्त्रियांना सिक्स सेन्स बरोबर असतो, त्या व्यक्तीला काय आवडतं, कोणत्या विषयावर बोलल्यानंतर ते आपलं चांगलं मत प्रकट करतील याचा थोडासा अंदाज घ्यायचा आहे. आणि त्यातल्या त्यात राजकारण, खेळ, समाजकारण हे विषय नॉर्मली पुरुषांना बोलायला आवडतात. त्यामुळे त्या विषयावरती त्यांच्याशी आपण चर्चा करू शकतो, बोलतं करू शकतो आपण की काय सध्या चाललं आहे, तुम्हाला कुठला पक्ष आवडतो किंवा तुमचा पाठिंबा कोणाला आहे, सरकारचं कसं धोरण आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे. अशा प्रकारे एक दोन वाक्य टाकून दिले की ती समोरची व्यक्ती बोलायला सुरू करते आणि त्या एकूण वातावरणातला अवघडलेपणा कमी होतो. आणि तेच जर एखादी गृहिणी असेल किंवा एखादी स्त्री असेल तर तिला तिच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जास्त बोलता येत असतं. त्यामुळे आपण त्यांना त्याबद्दल आपण थोडंसं छेडलं पाहिजे. आणि अगदीच आता गृहिणी आहे बाबा, खूपच अबोल आहे, ती बोलतच नाही आहे, तर अशा वेळी तिला सुरुवात करण्यासाठी एकच विचारायचं, तुमचं माहेर कोणतं, कुठले आहेत, कोणत्या शाळेत होता, हो का, अरे वा. अशा काही गोष्टींनी ती समोरची गृहिणी पटकन खुलते आणि मग कुठल्याही स्त्रीला आपलं माहेर म्हटलं की बोलायला आवडतंच नाही का. आणि मग त्यानुसार त्या अनुषंगाने आपल्याला कन्व्हर्सेशन
सुरू करता येतं. ते जे काही व्यवसाय करत आहेत त्याच्याबद्दल जर काही विचारलं तर ते मोकळेपणाने बोलू लागतात. आता टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला फारशी गती नसते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आपण जर एखाद्या टेक्नॉलॉजीबद्दलचा प्रश्न की हे कसं असतं बाबा, त्याचं काही मला माहीत नाही आहे, कसं असतं, असं काहीतरी जर आपण विचारलं तर ते मोकळेपणाने सुरू करतात. मग टेक्नॉलॉजीवर बोलू शकतो, नोकरी धंदा, कारण त्यांनी ज्या वातावरणामध्ये इतके दिवस सर्व्हिस केलेली असते त्याबद्दल त्यांना चांगला कॉन्फिडन्स असतो आणि त्याबद्दल ते ठामपणे आपली मतं मांडू शकतात. त्यामुळे त्यांच्या त्या विषयावर जर आपण बोलायला सुरू केलं तर आपला संवाद हा चांगल्या वळणावरती आपण घेऊन जाऊ शकतो. आपल्याला जर काही छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आपण आपली छाप पाडू शकतो आणि लोकांच्या आपण स्मरणात राहू शकतो. जर आपण फक्त आपलाच मोठेपणा दाखवत असू तर आपण लोकांच्या स्मरणात तेवढे राहणार नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या पायरीवरती उतरून त्यांच्याबद्दल जर आपण प्रेमळपणाने आस्थेने चौकशी केली तर नक्कीच लोकांच्या आपण दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहत असतो. तर अशाच प्रकारचं यालाच म्हणतात आर्ट ऑफ कम्युनिकेशन आणि हे आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सांभाळलं तर आपण आपली छाप उत्तम प्रकारे पाडू शकत असतो. पहा,